जरांगेच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी विजयी जल्लोष केला। आझाद मैदान असेल किंवा CSMT स्थानक परिसर असेल, मराठा आंदोलकांनी रस्त्यावर अशा प्रकारे जल्लोष केला। हलगीवर आंदोलकांनी डान्स केला। CSMT स्टेशन बाहेर देखील आनंद उत्सव साजरा केला। आपण बघतो आंदोलकांचा सायकल डान्स आणि दुसरीकडे डान्सिंग थार कार। आमचा विजय झाला। जरांगे पाटलांनी जो आमचा लढा उभा केला होता त्या लढ्याच्या आमच्या मागण्या 2 गॅजेटच्या शासनाने मान्य केल्या। राहिलेल्या मागण्या आमच्या थोड्या दिवसात सरकार मान्य करतं। जरांगे पाटलाच्या टोटल मराठा समाजाच्या वतीनं मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद करतो। दुसरा विषय राहिला सदावर्ते आणि सदावर्तेच्या बायकोला माझा विचार आहे। मग आम्ही घेतलं का नाही शेवटी आरक्षण? पाटील बोलते तो ये सबको खोलते मराठो, पाटील बोलते तो ये सबको खोलते है मराठो। आम्हाला प्राऊड फील होत आहे। आमच्या मराठी बांधवांनी प्रत्येक गावातून एक गाडी पाठवलेली आहे। इथं अन्नाचा कोणालाही कमी पडली नाही, पाण्याची कमी पडली नाही। आम्हाला प्राऊड फील होत आहे। आज मराठ्यांच्या 10 पिढ्यापासून या आरक्षणासाठी जो लढा होता, जे सुशिक्षित होते, यांना आज एक दिलासा मिळाला आणि या पाटलामुळे मराठ्यांच्या प्रत्येक घरामध्ये पाटलांचा फोटो राहील। एक मराठा। जे काय आमचा 70 वर्षापासूनचा जो लढा होता तो कुठंतरी आज आमचं त्या लढ्याला यश आलेलं आहे आणि आम्ही शिक्षण पण करून जे काय आम्ही या नोकऱ्यापासून वंचित राहिलो त्याचं एकमेव कारण फक्त या नोकऱ्या, त्याच्यामुळेच आम्ही आरक्षणामुळेच आम्ही वंचित राहिलो। फक्त आमच्या सगळी काही क्वालिटी असताना आम्हाला घरी राहावं लागलं आणि जे काही मेंढर होते ते आज ऑफिसमध्ये जाऊन बसले ना आमच्यासारख्या हुशार मुलांना इतर रस्त्यावर आमच्या आंदोलन मागण्यासाठी लढावं लागलं आम्हाला। गेल्या टायमाला जसं त्यांनी पलटी मारली, ह्या टायमाला मला वाटतं पलटी मारणार नाही। हे येणारं महानगरपालिका डोळ्यासमोर पाहून ते पलटी मारणार नाहीत। हे एकदा समोर GR घेऊन येतील आणि GR आमच्या पाटलांच्या हातात देतील। आज आमच्या देवानं आम्हाला आमची भाकर वापस केलेली आहे। आज आमचा खरा देव म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आहे, बाकी कोणीच नाही। आज आम्हाला गेल्या 70 वर्षापासून हजारो युवकांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, कारण शिक्षण होत नव्हतं, नोकरी लागत नव्हती, काहीच होत नव्हतं। त्याच्यामुळे युवक नैराश्यातून आत्महत्याकडे पाऊल उचलत होते। आज खऱ्या अर्थानं मनोजदादांच्या आंदोलनामुळे आज आम्हाला विजय मिळाला। आज आम्हाला OBC मध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं। आज आमचा खऱ्या अर्थाने विजय झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।